स्ट्राइक कोण घेतोय? एक नामवंत असा अष्टपैलू धडाकेबाज फलंदाज सचिन भोईर आणि त्याच्या जोडीला विजय. एक पॉवर सेलरचा हुकमी एक्का म्हणायला हरकत नाही. सचिन भोईर स्ट्राइक वर असणारे सचिन, नॉन स्ट्राइक विजय आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज दक्षत सिंगोले. सचिन भोईर अष्टपैलू खेळाडू टीम पॉवर सेलरचा हा सचिन. पाहूया कशा पद्धतीने तो फलंदाजी करतो. स्ट्राइक घेतोय, पंचांकडे गार्ड घेतोय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. दक्षत पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना आपण पाहणार आहे. दक्षत सिंगोले याला त्याचा सामना करेल सचिन भोईर. पहिला चेंडू उडवला चेंडू, पहिल्या चेंडूवर दे धक्का आलाय हा षटकार. होऊन गेला असा नायक खरच धुरंधर, होऊन गेला असा नायक खरच धुरंधर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ज्ञानाबाई हा किंग मेकर. थँक्यू. जसं पवन केने फटका मारतो त्याच पद्धतीने फटका पाहायला मिळाला सचिन भोईर यांचा. कारण आता सचिन भोईर याला आपण पाहतो चॅलेंज स्पोर्ट मध्ये खेळताना आणि पवन केने सुद्धा चॅलेंज स्पोर्ट मध्ये खेळतोय. एक हुकमी एक्का मी आधीच सांगितलं काय हुकमी एक्का आहे पॉवर सेलरचा हा सचिन. पहिल्या चेंडूवर काय फटका पाहायला मिळाला, अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून उतुंग षटकार. दुसरा चेंडू दक्षत, पाहूया कशा पद्धतीने चेंडू असेल. कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय, नाही थांबणार चेंडू असं वाटतंय, परंतु शेवटच्या क्षणी काय घडलंय, चेंडू जातो सीमारेषे बाहेर दणदण करीत चौकार. बाईची आदाती लय न्यारी, मानायची त्याला लोक सारी. अरे होता गोरगरिबांचा कैवारी, हँडसम डॅशिंग होता भारी. आणि 10 का दम दाखवताना 2 चेंडूवर 10 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. चांगली खबर घेण्याचा प्रयत्न चाललाय गोलंदाज दक्षत सिंगोले याचा. एक फटका बघितला आपण पायलेगच्या डोक्याच्या वरून गेला होता आणि दुसरा फटका पाहतोय कव्हरच्या दिशेने. शेवटच्या क्षणी प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांनी, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर गेला चौकार. तर विचार विनिमय चालू आहे योगेश आणि दक्षत याच्यामध्ये, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवायला हवे. सचिन मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही आणि 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डगावरच्या आसराला पाठवलाय सचिन भोईर याला दक्षत सिंगोले यांनी. ज्ञानाबाईची पोर ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे लाला यो साहिल दादा आमचा कुरुस गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होतो. धावसंख्या झालेले 1 बाद 10. पहिले षटक चालू. तो विचार विनिमय झाला ना योगेश आणि दक्षिण यांच्यामध्ये, तो अतिशय सुंदर म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवायला हवे आणि त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजलं आणि तिसऱ्या चेंडूवर बाद झाला सचिन भोईर. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय. कल्पेश भानुशाली हा सुद्धा एक पिच हिटर मानला जातोय पॉवर सेलरचा. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये तो सुद्धा माहिर आहे. या संघामध्ये गोलंदाज समोर आहे दक्षत. दक्षत यांनी सांगितलं की ह्या वर्षी पहिलाच टाइम आम्ही पॉवर सेलर आणि जय हनुमान खोनी आमने सामने येतोय. मागच्या वर्षी भरपूर सामने त्याने खेळले होते, परंतु ह्या वर्षामध्ये ह्या असोसिएशनमध्ये कवाड ते अंबाडी असोसिएशनमध्ये पहिल्यांदा खेळताना पाहतो या 2 संघांना. 10 धावावर पहिला गडी बाद. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय दक्षित सिंगोले यांनी.
तर पहिल्या चेंडूवर चांगला समाचार षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र बाद. पुन्हा एकदा विचार विनिमय चालू आहे, परंतु मित्रांनो जास्ती वेळ दौडू नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळायचे आहेत. दक्षित पुन्हा राईट अँड ओव्हर द विकेटचा मारा करताना सामने फलंदाज असेल कोण, तर तो म्हणजे कल्पेश भानुशाली. पंच आमच्याकडे बोलतायत उजव्या स्टेडियम खूप बाहेर चेंडू, पंचांनी दंडित केलाय गोलंदाज दक्षित याला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल दक्षित सिंगोले याला. आणि एका धावाने धावसंख्या झालेले 11, 1 बाद 11. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा तिसरा सामना आपण पाहतोय. टीम पॉवर सेलर वर्सेस जय हनुमान खोणी. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल, कव्हरच्या दिशेला जातोय हा दणदण करीत. छत्रपतीचा छावा, या आल्या 4 धावा, चौकार 4. जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी, जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमच्या ज्ञान्याबाईचा नाद नाही केला कुणी, आमचे चौकाराने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले ती म्हणजे 15. धावसंख्या 15, 1 बाद 15 बाद होणारा फलंदाज सचिन भोईर. आणि इथं चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय तो म्हणजे कल्पेश भानुशाली. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज दक्षित. लो फुलटा चेंडू खेळून काढलाय, प्रयत्न केले असते तर कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु चेंडू अडवण्यात मात्र यश आलेले. आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेत या क्षेत्ररक्षकांनी. एका धावाने धावसंख्या झालेले 1 बाद 16. प्रथमच आता स्ट्राईकवर येत आहे विजय. हा सुद्धा एक नामवंत असा खेळाडू आहे पॉवर सेलरचा विजय. कित्येक सामने त्याच्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने जिंकून दिलेत पॉवर सेलर संघाला. दक्षित उडवला चेंडू, अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून पंच इशारा करतात, पानसर सर आलाय हा दमदार ज्ञानेबाई षटकार. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात, दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. आओ क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात, आओ क्रिकेटचे सामने रंगलेत. षटकाराने मात्र षटक सुद्धा संपलेले. षटकाराने धावसंख्या झालेले 1 बाद 22. चांगला धावांना आकार देण्याचा प्रयत्न केलाय पॉवर सेलर संघाने. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल फलंदाजी पॉवर सेलर संघाची, सर्वच काय पॉवरफुल पाहायला मिळालंय पॉवर सेलर संघाचं. परंतु एक गडी मात्र महत्वाचा गडी बाद केलेला आहे सचिन भोईर. ही जोडी सुद्धा चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटकाराने खातं खोलतोय तो विजय, चौकाराने खातं खोललं होतं कल्पेश, षटकाराने खातं खोललं होतं सचिन यांनी. म्हणजे चौकार षटकाराचीच बाद केलेले आहे आतापर्यंत ह्या तिन्ही खेळाडूंनी. स्वर्गीय ज्ञानेबाई चषक 2024 साठी शुभेच्छा येतात गणेश गुरुनाथ मांजरेकर यांच्याकडून. ह्या आयोजनाला, नियोजनाला आणि समालोचन कक्षाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद गणेश मांजरेकर, धोंडा वडवली. अतिश दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. अगदी लो फुलटा चेंडू खेळून काढलेले कल्पेशाने 1 धाव तर मिळणार आहे. क्षेत्ररक्षक पुढे सज्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, फक्त 1च धाव. एका धावाने धावसंख्या झालेले 23, 1 बाद 23. अतिशयाला आता मात्र कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. जर धावा रोखायच्या असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी अतिशयानी. धावा जमाच्या असतील तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे पॉवर सेलर. खोलवर टप्प्याचे चेंडू खोदून काढलेले आहे, चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी खराब फेकी म्हणायला हरकत नाही. 1 धाव बदल पूर्ण, एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे 1 बाद 24.
तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या आहेत 2. उजव्या एसटीचा थोडासा बाहेरचा चेंडू, कव्हरच्या दिशेने चेंडू तटवला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा, म्हणजे चांगला कमबॅक. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय अतिशयाला. आतिश पाटील समोर फलंदाज विजय. हा सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवण्यात यश आलेले. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेत, म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतो अतिश. हे एका धावाने धावसंख्या झालेले 1/26. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा जमा केल्या होत्या दक्ष सिंगोलियाच्या गोलंदाजीवर, परंतु या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 4 सिंगलच्या रूपाने धावा येत आहेत. आणि पहा, म्हणतात ना, घराचं दार उघडं ठेवलं तर चोरी होते, परंतु मी तर म्हणेल पुढच्या दाराला लावली कडी आणि मागच्या दारातून झाली चोरी. बाद. चर्चा गली गली है उसकी चली, आलाय त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली, आलाय त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. 26 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला टीम पॉवर शेलर संघाचा. असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू वाईटच्या रूपाने जाईल, परंतु आपण खेळी कुठे करतो याचं भान नसल्यामुळे हा गडी बाद झालाय. म्हणजे फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. नवीन फलंदाज येतोय ललित. मागच्या वर्षी ललितने तर हे मैदान गाजून सोडलं होतं. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हा ललित. 25 धावसंख्येवर 26 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय, तो म्हणजे कल्पेश. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलेले आतिश पाटील याला. शेवटचा चेंडू या षटकातील. पावलामध्ये थोडंसं चुकतोय आतिश. पुन्हा माघार आहे ना, असे चेंडू माघार घेण्याची आवश्यकता आहे. एखादा खराब चेंडू पासून वाचण्याचा हा प्रयत्न नक्कीच असतोय. पुनच्च्या गोलंदाजी मार्कावर सज्ज आहे गोलंदाज आतिश. खोलवट टप्प्याचा चेंडू डायरेक्ट एष्ट्यांवर लागतोय, परंतु ह्या चेंडूवर धावा किती मिळतील तर फक्त ना फक्त 1. म्हणजे 6 चेंडूमध्ये एका षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलेले गोलंदाज आतिशाला. पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5. देऊ एक संधी डीजे अक्की. सुंदर मधुर संगीत एक डीजे अक्की. दिसाया स्मार्ट डॅशिंग हाय, हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. ए दोस्ती यारी तर दादाने नावाज भारी कमवला. नावाज भारी कमवलाय. नावाज भारी कमवलाय. आलाय नावाचा ट्रेंड माणूस ब्रँड सबके होठो पे नाम. आलाय नावाचा ट्रेंड माणूस ब्रँड सबके होठो पे नाम. या साहिल कुडूस वाल्यानी केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. पहिल्या षटकामध्ये जे गमावलं होतं दक्ष सिंगोले यांनी, दुसऱ्या षटकामध्ये कमावलंय आतिश पाटील यांनी. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय सुशांत पाटील. आणि त्याचा सामना करेल कोण तर फलंदाज विजय, सॉरी ललित. ललित नॉन स्ट्राईकला विजय आहे. धावसंख्या झाले 2 बाद, म्हणजे गुणलेखक सांगतात की धावसंख्या झाले 2 बाद 27. फुलरलेनचा चेंडू बिमर की बिमारी. फ्री चेंडू उघडा डोले पहा नीट
आणि पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटची संधी कोणाला आले तर एक नामवंत फलंदाज ललित याला. सर्व संघांनी चौकार षटकारांनी खातं खोललं होतं. ललित यांनी मात्र सिंगल धावाने खातं खोललेलं आहे, कारण तिथे गोलंदाज कोण होता तर आतिश पाटील. बीमार फ्रीट चेंडू, जहां भी मारो जैसे भी मारो बस रनआउट नाही होणार. आणि दुसरा बीमार, एक धाव मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न असणार आहे. आणि ह्या इनिंग मध्ये हा गोलंदाज सुशांत गोलंदाजी हाताळू शकत नाही. दोन हा पंच बिमर साठी तिसरा अंपरची यस फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेले. तिसरे अंपर आमचे या बजागे सर. बिमर साठी फक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, तो सुद्धा एकच असेल. दोन्ही टीम साठी एक एक रिव्ह्यू आहे बिमर साठी. आमचे तिसरे पंच सज्ज झाले आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे बिमार. तेव्हा दुसरा बिमार टाकल्यानंतर हा गोलंदाज ह्या इनिंग मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. पाहूया याच्या जागी कुठला गोलंदाज येतो. म्हणजे लेना ना देना, म्हणजे एकूण धावा दिल्या आहेत त्या 4 धावा फुकट दिलेल्या आहेत बोनस स्वरूपाने. नवीन गोलंदाज कोण येतो पाहूया. दिनेश पाटील. धाव संख्या झालेले 31. दिनेश पाटील याच्या खांद्यावर दुरा दिलेले कर्णधार दक्षत शिंगोळे. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, 22 धावा दिल्या होत्या. हवे चेंडू आहे परंतु फ्रीटचा चेंडू असल्यामुळे प्रयत्न चांगले केले होते परंतु फ्रीट. क्षेत्ररक्षक सुद्धा विसरला होता. त्या असं वाटलं की मी झेल पकडलेलं तर परंतु फ्रीटची संधी मिळालेली आहे. एका धावाने धावसंख्या झालेले 31. दिनेश अगदी मैदानाला गुदगुल्या झालेला चेंडू. एक धाव तर मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. रक्षक शिंगोले सज्ज आहे. एकच धाव, एका धावाने धावसंख्या आता मात्र 32. 2 बाद 32. उशिरा प्रेक्षक आले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना आपण पाहतोय. पॉवर सेलर वर्सेस जय हनुमान खोणी. खोणी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. पॉवर सेलर संघाची धावसंख्या 2 बाद 32. उडवला चेंडू. मिस टाइम फटका आहे की काय परंतु नाही. क्षेत्ररक्षकाला हुलकानी देऊन चेंडू दणदण करीत सीमाशे बाहेर आलाय हा दमदार चौकार. होऊन गेला असा हा नायक करत धुरंधर. होऊन गेला असा हा नायक करत धुरंधर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर, ठाणे जिल्ह्यात एक नंबर. ज्ञानाबाई बंदुकीतून जशी गोळी निघते त्या पद्धतीने चेंडू आला बॅट मधून सरळ सीमाशे बाहेर चौकार. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. सन्माननीय नामदेवजी पाटील ह्या मान्यवरांचा या चषकामध्ये आगमन झालेलं आहे. ज्ञानाबाई चषक 2024 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेले 37. पप्पू 11 नांदेड आणि आई गावदेवी घोडगाव दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये येऊन सज्ज राहायचे.
लो पुलटा चेंडू उडवला, चेंडू मिठाय फटका आहे की काय पाहावं लागेल, परंतु नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक आलाय हा उत्तुंग षटकार. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात, दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. अहो क्रिकेटचे सामने रंगलेत न्यान्या. षटकार आणि धावसंख्या माझे गुणलेखक सांगतात की धावसंख्या झालेले 43-43. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली, बॅटचा हलकासा चुंबन घेतला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद. धावसंख्या बाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी, चषक ठेवलाय पोरांनी, चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी, मैदान गेलाय दानानुनी, सारा मैदान गेलाय दानानुनी. असं 43 धावावर अजून एक धक्का दिलेले टीम पॉवर सेलरला. नौका फलंदाज येतोय कपिलेश घरात. तीन षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम पॉवर सेलर संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 3 बाद 43. नवीन फलंदाज येतोय कपिलेश आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे भाग्येश. चौथं षटक म्हणजे आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारचे षटक. आणि हाणामारचे षटक या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल, कारण कधी कधी मोठ्या फटक्यांना मारण्याच्या नादामध्ये गडी सुद्धा बाद होत आहेत, कधी कधी मोठे फटके सुद्धा येत आहेत. धावसंख्या आतापर्यंत चांगली परिस्थितीमध्ये आपण पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे टीम पॉवर सेलर संघाची. ओके, टीम पप्पू 11 नांदिटणे ए आणि घोटगाव आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. ब्रेक इनिंग मध्ये 2 संघामध्ये नाणेफेक होईल. भाग्येश उडवला चेंडू उंच 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 आमच्या मुख्य मान्यवरांना ही असेल सलामी. षटकार. अहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात, अहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात, रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात, क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. ज्यावेळेस 2 संघामध्ये नाणेफेक झाली त्यावेळेस पॉवर सेलरच्या कर्णधाराने सांगितले होते की आम्ही 50 धावांच्या वर जाण्याचा प्रयत्न करू, आणि ते चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. एकूण धावसंख्या झालेले 49. 3 बाद 49. विजयाच्या बॅटमधून आलेला हा फटका. पुनश्च गोलंदाजी मार्कर गोलंदाज भाग्येश सामना करतो विजय. उलटा चेंडू फसवलाय. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी. अजून एक गडी बाद. तेजस पाटील कोलिवली वाल्यानं केलंय भारी आयोजन, साहिल किस्मतराव कुडूस वाल्यानं सजवलंय सारं मैदान, सजवलंय सारं मैदान. कैलास पाटील कोलिवली वाल्याचं आयोजन हे लाखात, निखिल पाटील कोलिवली वाल्याचं आयोजन हे. नौका फलंदाज येतो जयेश जोशी आणि गोलंदाज आहे भाग्येश. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतो भाग्येश. परतीच्या रस्त्याला पाठवतो विजयाला. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. सामना करेल जयेश. अगदी फुलरलेनचा चेंडू उडवलाय. अंगोनच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमारसे बाहेर. पंच पानसरे सर इशारा करतायत. आलाय हा चौकार. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा
साहिल भाई याच्या नावाचं गीत आपण ऐकलं. साहिल किस्मतराव. आणि समोरच आपण खेळाडू कक्ष पाहतोय स्वर्गीय संतोष किस्मतराव. अतिशय प्रेमळ स्वभावाचा हा माणूस. अगदी म्हणजे कुठलीही व्यक्ती समोर आहे, तो लहान असो की मोठा असो, अगदी प्रेमाने त्यांना आवाज देणार हा माणूस आमचे परम मित्र होते. व्यवसायाने त्यांच्या हॉटेल आणि जेव्हा जेव्हा आम्ही कोडीस येथे जात त्यावेळेस नक्कीच ते आवर्जून आवाज द्यायचे. असे आमचे सर्वांचे लाडके आपल्यातून निघून गेलेत स्वर्गीय संतोष किस्मतराव. त्यांच्याच नावाने हा खेळाडू कक्ष आपण पाहतोय. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले ते म्हणजे 53. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार. हा चौथा चेंडू कसा असेल भाग्येशाचा. स्लिप पॉइंट लावण्यात आलेले. चांगला चेंडू आहे, खेळून काढलाय. धावा मिळतील एक. एका धावाने धावसंख्या झाले 54. भाग्येश षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय. फुलरलेनचा चेंडू. बिग 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 षटकार. फटक्यात होते वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. आला हा षटकार. षटकाराने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेले 60 धावा जमा केले. चौथं षटक चालू. षटकातील शेवटचा चेंडू असेल भाग्येशाचा. धावसंख्या 60. कालच्या दिवसामध्ये 88 धावा झाल्या होत्या 4 षटकामध्ये टीम आलिमगड संघाच्या. हा सुद्धा प्रयत्न चांगले केले होते दक्षतेने. पहा खेळाडू ओके का पहा. यस, गेला हा षटकार. काय फलंदाजी केली आहे. 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारलेत. कपिलेश घरत यांनी 2 चेंडूवर लगातार 2 षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढून ठेवली. धावसंख्या झालेले 66. 67 धावांची आवश्यकता आहे टीम जय हनुमान खोनी संघाला. टीम घोटगाव आणि टीम पपईला नांदेडने आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचं. अतिथी देवो भव. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणे ही भारतीय संस्कृती आहे आणि ते आपण जतन करतो. इथे 2 चेंडूवर लगातार 2 षटकार आले. आमचे मान्यवर कपिलेश घरत या बॅटर करिता वर्षेलाचा हा अफलातून फलंदाज. त्याच्या 2 षटकारासाठी माननीय सुप्रसिद्ध युवा कुटुंबश्री संग्रामजी चौधरी साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपये कॅश प्राइज आलेले 2 षटकाराकरिता मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानकडे आपण जात आहोत. स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील चषक सातत्याने दरवर्षी होत असते. वर्ष 5वं आहे. निलेशजी शेलार साहेब, निलेश भाऊंचं आयोजन आणि या आयोजनासाठी त्यांच्या
तदनंतर त्यांच्यासोबत आलेलं व्यक्तिमत्व माननीय अक्षयजी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. ज्ञानाभाई ग्रुपकडनं मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. निखिल यांच्या हस्ते सन्मान केला जात आहे. अक्षय जाधव यांचा सन्मान निखिलजी यांच्या शुभात या ठिकाणी होते. आपण आलात त्या स्पर्धेला उपस्थित राहिला तर आपलं ज्ञानाबाई ग्रुपकडनं सहर्ष स्वागत. ज्ञानाबाई चषक 2024 वेलकम वेलकम अक्षयजी जाधव साहेब. वेलकम. तदनंतर मयूरजी फष्टे यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. मयूरजी फष्टे यांचं स्वागत निखिलजी यांच्या शुभास्ते होत आहे. ज्ञानाबाई चषक 2024 मध्ये सन्मानित केलं जात आहे. संग्राम चौधरी यांच्या निकटवर्ती व्यक्तिमत्व मयूरजी फष्टे यांचा सन्मान आणि सत्कार मुख्य मंचावर होताना पाहू शकाल. निखिलजी यांच्या शुभास्ते. मुख्य मंचावर मयूर फष्टे यांचा सन्मान केला जात आहे. पाहू शकता आपण कॅमेऱ्यामध्ये सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील चषक 2024 मध्ये निखिलजी यांच्या शुभास्ते ज्ञानाभाई ग्रुपकडनं सन्मान होतोय. मयूरजी फष्टे आपलं ज्ञानाभाई ग्रुपकडनं स्वर्गीय ज्ञानाभाई चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थैंक यू. ओवर टू मॅच. अनेक अनेक धन्यवाद सूरज पाटील सर. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आपण ऐकता. सूरज पाटील कालच्या दिवसापासून त्यांचा आवाज ह्या मैदानावर घुमताना आपण पाहतोय आणि सतत 4 दिवस त्यांचा आवाज ह्या मैदानावर घुमणार आहे. जिंकण्यासाठी 67 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हे 24. दोन्ही बॅटर सज्ज झालेत. एका बाजूला असेल दक्षत शिंगोले आणि एका बाजूला असेल कुणाल पाटील. दोन बॅटर्स आलेले आहेत. दक्षत एका बाजूला दक्षत आणि पुढील सन्मान संग्रामजी चौधरी साहेब यांच्या सोबत आलेले यांचे मित्र परिवार जयेश जाधव यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर निखिलजी यांच्या शुभ हस्ते ज्ञानबाई ग्रुपकडून या ठिकाणी केलं जाते. भूषणजी यांच्या शुभ हस्ते ज्ञानबाई ग्रुपकडे सन्मान केला जाते. एक उत्कृष्ट युवा उद्योजक, उत्कृष्ट कबड्डीपट्टू, क्रिकेटपट्टू जयेशजी जाधव साहेब यांचा सन्मान केला जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानाभाई चषक 2024 वर्ष 5वे. वेलकम जयेशजी जाधव. थँक यू डीजे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज कल्पेश. सामना करतो दक्षत. 67 धावांचं आव्हान. पहिला चेंडू बिमार. षटकार. बिमार की बिमारी. खराब चेंडू. हातातून असा चेंडू गोलंदाज जाणून बुजून हाताळत नाही. त्याच्या हातातून तो सटकतो. त्याचा भूदंड बघतोय. 6 धावा. षटकाराने खातं खोलतो. एकूण संघाची धावसंख्या झालेली 7. कुठल्याही चेंडूचा वापर अजून झालेला नाही कारण पहिला चेंडू बिमार हाताळलाय गोलंदाज कल्पेश यांनी. थ्री चेंडू. फुलवलेला चेंडू. जाईल चेंडू. आमच्या कवाडकरांच्या भेटीसाठी बिग 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 धमाकेदार षटकार. लगातार जर 3 षटकार मारले या फलंदाजाने दक्षिण यांनी तर संग्रामजी
चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही टीमसाठी असेल, कारण मगाशी 2 षटकार मारले तरी सुद्धा आमचे मान्यवर संग्रामजी चौधरी साहेबांनी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा केलेले. तर मुख्य मंचावर सन्मानित केलं ते ऋतिकजी चौधरी साहेब यांचा सन्मान केला. ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ज्यांची ओळख आणि युवा उद्योजक म्हणजे संग्रामदादा चौधरी साहेब यांच्या सोबत अनेक युवा उद्योजक मात्र ते तयार करतायत. त्यापैकी ऋतिक चौधरी दिनकरपाडा यांचा सन्मान केला जातो. एक चांगले कबड्डीपटू सुद्धा ते आहेत. ज्ञानाबाई ग्रुप कडनं आपलं ज्ञानाबाई चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. ऋतिकजी चौधरी साहेब युवा उद्योजक आणि राज्यस्तरीय कबड्डीपटू, वेलकम वेलकम, सुस्वागतम. धाव संख्या झालेले ते म्हणजे 13. 2 चेंडूवर 2 षटकार आणि 1 बिंबरच्या रूपाने 9. पुढचा चेंडू गोलवट टप्प्याचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू डॉपच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या 13. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने खेळताना ह्याच असोसिएशन मध्ये ह्या वर्षी प्रथमच आमने सामने खेळतात दोन्ही संघ. गोलंदाज कल्पेश सामना करतो दक्षत. काय चेंडू हातालाय, परंतु उजव्या अष्टीच्या बाहेर पिचिंग चेंडूची, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं अपील जोरात झालं होतं. परंतु दक्ष असे आमचे पंच पानसरे सर अचूक असा त्यांचा निर्णय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे. काय शॉट होता, परंतु तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण गडी बाद होतोय. दक्षत शिंगोले. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर गडी बाद करण्याचे यश आलेले कल्पेशाला. एकूण धावसंख्या किती, तर धावसंख्या 13. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की 13 ही धावसंख्या क्रिकेटसाठी अशुभ मानली जाते आणि त्याचं उदाहरण इथं पाहायला मिळतंय. 13 हे धावसंख्येवर दक्ष शिंगोळे बॅक टू डगआउट. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे सर कल्पेश आणि त्याचा सामना करील नौका फलंदाज आतिश. आतिश याला अतिशी बाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. पाहूया कल्पेश. राईट हँड ओव्हर द विकेट. फुलारचा चेंडू, मिस टाइम फटका आणि बाद. जसा आला आतिश तसाच डकआउट मध्ये परत. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. नवीन बॅटर्स येतो प्रमोद शिंगे. आता पूर्णपणे मदार हे प्रमोद शिंगे याच्यावरच असेल, कारण पुन्हाच्या सामन्यामध्ये परतताना दिसतो पॉवर सेलार संघाचा संघ. पॉवर सेलार तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट डॉट, विकेट आणि विकेट. उडवला चेंडू, हाय मिस टाइम. क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा सुंदर झेल धरतीला दान करतोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद देतोय. 1 धाव पूर्ण. यानंतर होणार सामना पप्पू 11 नांदेडने आणि टीम घोटगाव. पप्पू 11 नांदेडने संघाचे काही खेळाडू दिसत आहेत
आपण त्वरित या आणि घोटगाव संघाचा संघनायक आपण सुद्धा या नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये. पहिला षटका अगदी दोन्ही बाजूने म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते. 2 चेंडूमध्ये 13 धावा, 1 चेंडूवर 13 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट काढले, त्याच्यानंतर 2 गडी बाद करणे देश आले आणि शेवटच्या चेंडूवर सिंगल. एकूण धावसंख्या झालेले 14. पहिल्याच 2 चेंडूवर 13 धावा आल्या होत्या. म्हणजे पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेले गोलंदाज रुपेश यांनी. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज विशाल आणि त्याचा सामना करेल संघाचा सर्वेसर्वा प्रमोद सिंगे. टीम घोटगाव आणि टीम नांदेडने आपण या. मित्रांनो लाईव्ह पाहून येऊ नका, आपल्याला जो टायमिंग दिला नाही तो टायमिंग घेऊनच या. आपण सुद्धा आयोजक असता. खूप चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका कुठला असेल तर तो हा आला. या चेंडूवर दणदणीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढलेले, म्हणजे गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेले 18. आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेताना अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आले आहेत. मान्यवर संग्रामजी चौधरी उद्योगपती कुडूस, त्याच्यानंतर जयेश जाधव, मयूर पष्टे, अक्षय जाधव हे मान्यवर आमच्यापासून रजा घेत आहेत. साहेब आपण आलात, स्वर्गीय ज्ञानाबाई चषक 2024 ची शोभा वाढवली. पुनश्च आपले मनापासून हार्दिक आभार. खूप महत्वाचा वेळ असतो आणि तो वेळ काढून हे मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आले. आपल्यापासून ते रजा घेत आहेत. गोलंदाज तयार आहे निशाल. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू पाहावा लागेल. बॅटचे कडे घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, 1 धावेने धावसंख्या 19. 2 बाद 19 बाद होणारे फलंदाज दक्षत आणि आतिश. विशाल पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक करतो, 1 धाव देतोय. खूप चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू, थोडीशी दाद मागतायत फलंदाज, परंतु दक्ष असे पंच आमचे पानसर असे सर खास कल्याणवरून या सामन्यासाठी आलेत अदरवाडी. आता मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर जातो चेंडू. पंच पानसरे सर इशारा करतात हा वाईट चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाज निशाल विशाल राईट हँड राऊंड द विकेटचा मारा. पुराण्याचा चेंडू होता, परंतु जो फटका हवा होता ना तो फटका मात्र पाहायला मिळालेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे सचिन याच्याकडून. 1च धाव, 1 धावेने धावसंख्या झालेले 21. विशाल 5वा चेंडू हाताळतोय. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर, एका टप्प्याने सरळ चेंडू. आमच्या मुख्य मंचालाही सलामी. आलाय हा दणदणीत चौकार. आमच्या निलेश भाऊचा त्या बाटील कोलुलीचा. चौकाराने धावसंख्या झालेली 25. 67 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक चालू, धावसंख्या 25. प्रयत्न चाललाय टीम जे अणवण खोनी सांगायचं. तर अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे.
जो अजून 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईंडलिकच्या दिशेने चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या झालेले 26. 13च्या सरासरीने धावसंख्या जमा झाली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं रुपेशाने धावा दिल्या होत्या, त्या म्हणजे 14. 2 गडी बाद केले होते. आणि विशाल यांनी या षटकामध्ये कल्पेश यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद. आणि विशाल यांनी या षटकामध्ये 12 धावा दिलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात मात्र यश आलेलं नाही. विचार विनिमय चालू आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी भावेश गोलंदाजी मार्कवर मला वाटते सज्ज असेल. एक उंच पुरा असा हा गोलंदाज भावेश. पाहूया आपल्या उंचीचा कशा पद्धतीने तो फायदा उठवेल. घोटगाव आणि नांदेडने आपण या. चला पॉवर शेलार आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या सचिन भोईर. एक तर आपला शेड्यूल उशिरा चालू झालाय आणि हा जो वेळ दवडतो ना, हा संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याच संघांना भारी पडतोय. कारण वेळे अभावे आपल्याला कमी षटकाचे सामने खेळायला लागतात. कधी कधी खेळताना अंधार सुद्धा होतोय. भावेश खोलवर टप्प्याचा चेंडू होता, केलून काढलेला आहे. प्रमोद यांनी एका धावेसाठी चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण सचिन यांच्याकडून. एका धावाने धावसंख्या झालेले 27. 67 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं पार्ट जड दिसतोय पॉवर शेलार संघाचं, कारण चांगली गोलंदाजी हाताळतोय. 2 गडी मात्र पहिल्या षटकामध्ये बाद केले होते ते कल्पेश यांनी. भावेश सामना करतोय फलंदाज कुणाल. सलामीला आलाय कुणाल. बॅटची काढा घेऊन चेंडू एसट्यांच्या मागे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अगदी गवताच्या गालीच्याला आग लावताना हा चेंडू पाहायला मिळतो. अगदी ह्या चेंडूवर धावा कितीतरी एकच फक्त. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथे पाहावं तिथे सचिन सचिन आणि सचिनच दिसतोय. एका धावाने धाव संख्या झाली 28. पूर्णपणे आता मात्र थांबवण्यात यश आलेलं असंच म्हणायला हरकत नाही. टीम जे अनवन खोनी संघाला चिंतेचं वातावरण डगआउट कक्षामध्ये पाहत आहे. खोनी संघाच्या अगदी स्तब्ध खेळाडू बसले आहेत. एक धाव मिळणार आहे आणि एकच धावावर समाधान मानताय. एका धावाने धाव संख्या 29. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर सिंगल. इतर म्हणेन भिजलेला सिगरेट पेटणार नाही आणि एका दुःखाने काही होणार नाही. त्याच्या मला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येतील का? त्या पद्धतीची गोलंदाजी होते. पहा, मोठा फटका मारण्यास जातोय, मिस टाइम फटका, परंतु नोमॅस मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. हे 2 धाव्याने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 31. सामना पूर्णपणे आता एका बाजूला झुकलेला दिसतोय.
षटक समजा पण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं एका षटकामध्ये 37 धावा होताना सुद्धा या मैदानामध्ये आपण बघितलेले आहेत. एका षटकामध्ये टीम जरीमरी आलिमघराचा प्रणव 67 धावा फटकावल्या होत्या त्यांनी 4 षटकामध्ये. काय ती फलंदाजी होती हे प्रणवाची. त्या सामन्यामध्ये तब्बल 88 धावा जमा केल्या होत्या आणि 67 धावावर नाबाद राहिला होता प्रणव. एक धाव पूर्ण. पुण्याचे क्षेत्ररक्षक सचिन भोईर. एका धावाने धावसंख्या झालेले 32. गोलंदाजी मार्कवर ललित. चेंडू पडल्यानंतर चेंडूने वळण घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवर पुण्याचे सज्ज झालंय ललित गुंदोलकर. फिरकीचं जादूगार म्हटलं जात आहे पहा, परंतु आता जास्तीच चेंडू वळतोय. पंच गणेश पाटील इशारा करतात हा चेंडू मात्र वाईट आहे. एका धावाने धावसंख्या झालेले 33. 67 धावांची आवश्यकता आहे. फटक्यात नव्हता दम त्याच्यामुळे धावा मिळतील कम. एकच धाव. एका धावाने धावसंख्या कासवाच्या गतीने म्हणायला हरकत नाही 34. गोटगाव संघनायक आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचे. टीम घोटगाव. मिस टाइम फटका परंतु झेलची शक्यता नाही. एक धाव आणि आगमन होते गोल्डन फिंगर ललित गुराव आणि आमचे उत्कृष्ट समालोचक उत्कृष्ट गुणलेखक विकी म्हात्रे या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलारलेलचा चेंडू. आता मध्ये जय आणि पराजयाचा जो अंतर आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणजे दिवा विझल्यानंतर तेल टाकून फायदा नाही आणि तेच काम आता करताना आपण पाहतोय. या फलंदाजाला सलामीला आलाय कुणाल. 6 धावांनी धावसंख्या झालेले 41. आणि बाद. आणि याच बरोबर विजय संघ विजयवर शिक्कामोर्तब केलाय. टीम ज्याने फलंदाजी करताना पॉवर दाखवली. पॉवर सेलार. सामनावीर पुरस्कार आपण जाऊया.